नरेंद्र मोदीजी तर जनगणनेवर इतकी अक्कपाकड करायला लागलाय की आमच्या भगिनींचं जे मंगळसूत्र आहे त्या मंगळसूत्रापर्यंत ते पोहोचले. भाजपला आरक्षणाचा विरोध आहे हे स्पष्ट आहे. भाजपला लोकांमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद असो, धनगर आदिवासींचा आरक्षण वाद असो, या वादाला कायम पेटवून ठेवण्याची भूमिका ही भाजपची आहे. काँग्रेसनी जातीनिहाय जनगणना आणि ते आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण आम्ही त्या माध्यमातून करू. समाजाचं क्लिअर आरसा आम्ही त्या माध्यमातून पुढे आणू आणि या प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने केली आणि त्यामुळे भाजप मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी विविध षडयंत्र या निवडणुकीमध्ये वापरताना आपण पाहतोय आणि इतक्या खालच्या पातळीवर ते जातात की देशातल्या लोकांनी आता ती भूमिका समजलेली आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नागपूर विभागातील 5 लोकसभा नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 5ही जागा महाविकास आघाडी पर्यायाने काँग्रेस जिंकली आहे.